मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीच्या सकाळी 7:30 वाजल्यापासून ते 5:30 वाजेपर्यंत मुंबईकरांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तब्बल 43 ते 48% मतदान प्रक्रिया पूर्णतः पार पडलेली आहे। एकंदरीतच मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर नेमकं मतदारांना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावं लागलं याचा थेट आता मतदार राजा बोलू लागलेला आहे। याच मतदार केंद्रावरून मुंबईच्या वेगवेगळ्या मतदार केंद्रावरून मतदारांना मतदान करताना काय काय अडचणी आलेल्या आहेत आपण थेट जाणून घेणार आहोत। मुंबईकरांनी मतदान करताना काय काय अडचणी आलेल्या आहेत, काय लोकशाही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। नेमकं काय अडचणींना सामना करावा लागला, तुम्हाला मतदान केलेलं आहे आणि कुठला संकल्प घेऊन मतदान केलं आहे? प्रथमच मी तुमचा पहिले आभारी आहेत की तुम्ही इथपर्यंत पोहोचलेत आमच्यापर्यंत। व खरोखरच यावेळी भरपूरच आम्हाला त्रास झालेला आहे आणि बोलण्याचा मतलब आहे की आम्ही या मुंबईमध्ये 63 वॉर्डमध्ये आहेत, परंतु आमचं जे वॉर्डमध्ये जे शफल झालेले आहेत आमचे मतदार, माझ्या स्वतःच्या घरात माझा मतदारसंघ आहे 63 मध्ये, माझा आला 61 मध्ये, माझा मुलाचा गेला 62 मध्ये, म्हणजे संपूर्ण लोकशाहीची धज्जा उडाली आहे इथे। आता मला हेच कळत नाही की याच्यामध्ये तुमचा इलेक्शन कमिशन ॲक्च्युली चाहते काय, याच्यामध्ये काय कारण आहे असं करण्यामध्ये आणि आम्हाला तकलीफला टाकण्याचं कारण काय याचं आहे। आज आम्ही इकडच्या लोकांना काही आम्ही उत्तर देऊ नाही शकत, कारण असं चाललेलं आहे आणि आम्ही कुठल्या आमदाराला आम्ही रिक्वेस्ट जास्तीत जास्त करू शकतो, पण आम्ही हे याच्यापूर्वी तुमच्या माध्यमावरून एकच सांगू इच्छितो की तुम्ही इलेक्शन कमिशनवर काहीतरी तुम्ही करायची कोशिश करा। नक्कीच तुम्ही मतदान केलेलं आहे, मतदान करताना तुम्हाला कुठल्या अडचणींना सामोरे जावं लागलं? माझ्या स्वतःच्या घरी 3 वॉर्ड दिलेले आहे मला लहान पोरी आहे 18 वर्षांची आणि ते 5 किलोमीटर दूर त्यांना वाट दिलेले आहे। कसं होणार? हे काय करते इलेक्शन कमिशन? प्रमोट करते का डिमोटिवेट करते? आम्हाला हेच कळत नाही। सगळा आमच्या फॅमिलीला वोट टाकायचे आहे, त्याची आम्हाला सुविधा द्यायची, सुविधा आहे ते काय आम्हाला 5-5, 4-4 किलोमीटर इथे होते टाकलेले आहे। पण नावा नाही मतदान करताना आनंद वाटला की खुशी वाटली? हो, खूप आनंद वाटला। ते माझी 18 वर्षांची पोरी खूप उल्हास मध्ये गेलेली आहे। पहिलं मतदान होतं तिचं? येस, पहिलं मतदान करताना तिला आनंद वाटला का? येस 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 येस। पण आता तिला एवढं इकडे तिकडे फिरायला लागलं, त्यामुळे तिनं काय प्रतिक्रिया दिल्या तुमच्याकडे? ते बोलले मला पापा हे बरं नाही, आम्हाला आमच्यासाठी काहीतरी तुम्हाला करावं लागेल नेक्स्ट इलेक्शनमध्ये। तुम्ही जरा आपल्या समेत काही आणखीन मतदार आहेत, काय आहेत आज तुमच्या मतदान? जे या लोकांनी बोललेलं आहे तेवढंच मला त्रास झालेला आहे, कारण माझ्या घरात पण प्रत्येक 4-5 मतदान आहेत, तर 5 वेगळे वॉर्डमध्ये त्यांना डिवाईड केलेलं आहे। या आमचा जो इलेक्शन कमिशनर आहे तो आमच्या सुविधासाठी हे करतो की आम्हाला त्रास द्यायसाठी करतो, हे आम्हाला कळत नाही की हे डिवाईड केलेलं आहे आमच्या जाणून बुजून। नक्कीच हे होते मुंबईचे मतदार। मुंबईच्या मतदारांनी आज दिवसभर सकाळी 7:30 वाजल्यापासून ते 5:30 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे। मात्र मतदान करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी त्यांचे नाव नोंदणी केली होती त्या ठिकाणी त्या मतदार राजाला मात्र इकडून तिकडे आणि तिकडून इकडे धावाधाव आणि पळापळ करावी लागली आणि मानसिक आणि शारीरिक त्रास देखील त्यांना भोगावा लागला। याबाबत निवडणूक आयोगानं तातडीने याची उपाययोजना ठोस करावी, एकाच जागेवर एकाच कुटुंबातील मतदारची यादी करावी अशी मागणी मतदारांकडून होत आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।